नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये घरातील या होळीला नकारात्मकता दूर करण्यासाठी अगदी सोपे 4 उपाय बघणार आहोत. तर ते उपाय कोणते? चला मग पाहूया. होळी हा सण दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदेला साजरा केला जातो. होळी हा एकीकडे रंगाचा आणि आनंदाचा सण असला तरी त्याचे धार्मिक महत्त्वही आहेच. होळीच्या निमित्ताने पूजा आणि वास्तूशी संबंधित काही उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. या वास्तू टिप्सद्वारे तुम्ही ग्रहदोषही दूर करू शकता. चला तर मग या आनंदाच्या सणाच्या निमित्ताने घरात सुख, समृद्धी आणि शांती आणण्यासाठी कोणते सोपे उपाय केले जाऊ शकतात ते पाहूया. वास्तू उपाय असे 4 उपाय आहेत. तर पहिला उपाय कोणता? वास्तुदोषामुळे पती पत्नीमध्ये सामंजस्य असतानाही अनेकदा वाद होतात. कारण हे वाद दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी बेडरूममध्ये राधाकृष्णाचे चित्र लावावे. आपण घरामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधाच्या मूर्ती देखील स्थापित करू शकता. याने घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. दुसरी गोष्ट, होळी हा रंगाचा सण आहे हे तर सगळ्यांना माहिती आहेच. या दिवशी देवतांना आवडणाऱ्या रंगांची रांगोळी काढणे शुभ मानले जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळी काढा. वास्तूमधील रंगांशी संबंधित उपायांचा अवलंब करून अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर केले जाऊ शकतात. अशा रंगाच्या रांगोळ्या काढल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते, अशी मान्यता वास्तुशास्त्रामध्ये आहे. तिसरी गोष्ट, होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात सूर्यदेवाचे चित्र लावू शकता. उगवत्या सूर्याचे चित्र लावल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. हे चित्र लावताना तुम्हाला दिशेची विशेष काळजी घ्यावी लागेल. वास्तूनुसार ऑफिस किंवा दुकानात उगवत्या सूर्याचे चित्र पूर्व दिशेलाच लावावे. चौथी गोष्ट ती म्हणजे जर घर आणि कुटुंबातील नकारात्मकता दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी तुम्ही घरात झाडे आणि रोपटे लावू शकता. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते. वास्तुशास्त्रानुसार रोप लावूनही घरातील दोष दूर होऊ शकतात. असे केल्याने घरात सकारात्मकता राहते. तर अशाच माहितीसाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.